हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो। तर इथं सकाळचं चहा पाणी वगैरे आवरलेलं आहे, माझ्या फरशा झाडू वगैरे सगळं झालेलं आहे। आज रविवार सुट्टी असल्यामुळे कधी डब्याची काही गडबड नसल्यामुळे आज सकाळी सकाळी ही फरशा वगैरेची कामं मी सगळी आवरून घेतलेले। टॉयलेट बाथरूम पण वॉश करून झालेले आहे। रात्री थोडी मशीनला कपडे लावली होती, ती पण उन्हात घालून झालेले आहेत। आज फक्त 2 वेळा लावावं लागेल, कारण ह्याने वर्कशॉपचे कपडे धुवायला टाकलेले आहेत, ते अजून गरम पाण्यात वगैरे भिजत घालायचे। तर त्याच्या अगोदर फुलं काढून आणि सकाळपासून झिरमिट पाऊस आहे, नंतर काढायचं म्हणत, कारण पाऊस काही कमी येईना झाला। म्हटलं असू तिकडे झिरमिट पावसातच थोडीशी फुलं काढून घेऊया। हे बघा पाऊस पडला की नाही फुलांचा बहर कमी येते। आता वरची 2 आहेत पण मी काही ते काढलेले नाही, कारण ते पावसाचं कधी झाडाची पानं सगळे पानावरनं ते पाणी सगळं माझ्या कपाळावर येत होतं। तशीच थोडी जितकी मिळतील तितकी फुलं काढलेली आहेत। आज काय ते पिवळं जास्वंदी वगैरे काय भेटलेलं नाही, फक्त लालच भेटलेले। तर इथं आता तेल पण संपलं होतं, देवाच्या दिव्यातल्या त्या किटलीतलं पण संपलं होतं आणि जेवणाचं पण संपलं होतं। मी काय करते, असा डबा आणून पातेल्यात काढते आणि त्या देवाचं वेगळं कधी देवाच्या भांड्यात काढून ठेवते आणि इकडे जेवणासाठी वापरायचं आहे त्याच्यासाठी मी ती बॉटल केलेली आहे। म्हणजे दोन्ही वेगवेगळं केलं की कसं नॉनव्हेज असलं तर तेच तेल देवाला घालायला नको वाटतं, कारण आपला हात वगैरे लागलेला असतो ना, म्हणून मी 2 भांडी वेगवेगळी केलेली आहेत। चला पहिल्यांदा तेल काढून घेऊया आणि पहिल्यांदा देवपूजा करून घेऊया। तर आज काय मी देवपूजा म्हणजे देव वगैरे घासले नाहीत, फक्त शिळी जी फुलं आहेत ना ती काढून घेतली, दुसरी ताजी फुलं लावलीत आणि देवाला दिवा लावून कणी अगरबत्ती लावून घेतली। कारण रात्री पण नॉनव्हेज होतं आणि सकाळी काय केस धुतले नव्हते, आता पण थोडंसं चिकन आणलेलं आहे, त्यामुळे मी आता परत चिकन बनवणार आहे। त्यामुळे म्हटलं देव वगैरे ते घासायला काही मी बघितलं नाही, म्हणजे ज्या दिवशी नॉनव्हेज असेल ना त्या दिवशी शक्यतो मी देव वगैरे घासत नाही, फक्त फुलं बदलते, देवाला दिवा लावते आणि अगरबत्ती लावते। तर चला पहिल्यांदा दिवा लावून घेऊया आणि अगरबत्ती लावून घेऊया। तर बाकीचं म्हणजे उन्हातली कपडे वाळवून आणलेली ती घडी करून ठेवायची, ती बेडवर मधल्या रूममध्ये तशीच टाकली। जेवणाचं म्हटलं तर फक्त भात झालेला, बाकीचे सगळे जी वरवरची जी कामं असतात ना जेवण सोडून ते सगळे माझे झालेले आहेत। जी देवाला घातलेली शिळी फुलं असतात ना ती मी कधीच कचरा कुंडीत टाकत नाही। ती मी जी कुंडीतने झाडं लावलेले आहेत ना तर प्रत्येक कुंडीत मी एक दिवस टाकते, म्हणजे त्याचं खत पण होते आणि ते देवाचं त्या फुलांचा अपमान पण होत नाही। कचरा कुंडीत टाकला की कसं बरं नाही वाटत, त्यामुळे अशी झाडं वगैरे लावली असेल तर किंवा झाड असेल ना तर झाडाच्या मुळाला घालायचं। तर इथं आत आल्यानंतर मी आता चिकन फोडणीला टाकले। इथं कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। मी कांदा टोमॅटो लांबच असा पातळ चिरून घेतलेला आहे। तर त्याच्या अगोदर कणी इथं बॉटलमध्ये तेल काढून घेऊया आणि उरलेल्या भांड्यात मी रात्री काहीतरी भाजी बनवायला येईल झाकण लावून कणी ठेवून देऊया, म्हणजे काहीतरी बाकीचं म्हणजे किडे वगैरे पडायची काही भीती नसते। कारण कसं संध्याकाळी पाऊस चालू आता पावसाळा आहे ना, तर आमचं कसं शेतवडीत घर असल्यामुळे संध्याकाळचं शक्यतो ते छोटे किडे वगैरे भोंगा वगैरे यायला चालू होतात आणि ते खिडक्या वगैरे उघड्याच असतात ना, तर चुकून किचनमध्ये पण यायला होतं, तर म्हणून मी ते झाकून ठेवलेलं आहे। इथं आता मी तेल तापल्यानंतर कांदा टोमॅटो टाकलेला आहे, ते चांगलं भाजून घ्यायचं। रात्रीच मी मटणाचं मसाला थोडासा फ्रीजमध्ये काढून ठेवला होता, म्हणजे सकाळी तेवढंच आणि करायला नको म्हणून, कारण मी जास्त काही मसाला वगैरे वापरणारच नाही, त्यामुळे थोडासा मसाला काढून घेतला होता। इथं कांदा टोमॅटो भाजल्यानंतर मी घरगुती आमची कोल्हापूरची चटणी आणि मीठ टाकलेलं आहे, तिखट तुमच्या अंदाजानुसार टाका आणि जो वाटलेला मसाला होता का नाही शिल्लकचा तो टाकलेला आहे, तो तेलामध्ये 2-4 मिनिट परतून घ्यायचा। त्यानंतर चिकनचे तुकडे धुवून टाकायचे आणि त्यानंतर झाकण लावून ठेवायचं, अजिबात पाणी वापरायचं नाही। ह्याला कधी अंगचंच पाणी सुटते आणि अंगच्या पाण्यातच शिजवून घ्यायचं, कारण मला काय जर रस्सा वगैरे वेगळा करणार नाही आहे। तर इथं माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी म्हटलं थोडंसं तर पुदिना आहेच, तर कधी पुदिनाची पानं काढून आणूया। तर इथं बघा पावसानं ह्याचा पण भर गेलेला आहे, म्हणजे उन्हाळ्यात असं भरून असते पण पावसाळ्यात बघा तरी पण कधी पानं ताजी जराशी मोठी झालेली तेवढीच थोडीशी पाणी घेतली, धुतली आणि त्यानंतर तसेच मी कुस्करून कणी आपल्या चिकनमध्ये टाकायचे आणि परत झाकण लावायचं आणि बारीक गॅसवर हे चिकन शिजवून घ्यायचं। तोपर्यंत आपण वर्कशॉप चिकन तुमच्या दाजीचे कपडे भिजत घालायचे, ती भिजत घालून येऊया। कारण मी आता पावसाळ्यात हातानं धुवायला बघत नाही, कारण बाहेर सकाळचा पाऊस पण असतो आणि ते नको वाटते, गार पावसाला पण हे कधी गार व्हायचं त्यामुळे बाहेर हातानं धुवायला नको वाटते, तर मी मशीनलाच लावून घेणार आहे। तर इथं मी गरम पाणी सोडलेलं आहे, तोपर्यंत कधी इथं पोरं वेळानं उठल्यामुळे हांतरून वगैरे तसंच होतं, ते काढून ती रूम पण माझी पुसायची राहिलेली आहे। तर पहिल्यांदा हांतरून काढून घेऊया, त्यानंतर
रोजचे कपडे असतात ती मशीनला लावूया आणि ती वर्कशॉपचे कपडे भिजत घालूया. तर इथं हवेत थोडासा गारवा असल्यामुळे की नाही मला पण असं सर्दी झाल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे माझं कसं होतं माहिती आहे, ताप जरी आला तर माझं अंग गरम कधीच वाटत नाही. मला तोंडात असं कडू कडू वाटतंय. म्हणजे आपल्या तोंडात समजते की नाही असं कणकण अंगात येते असं होतं. आणि सर्दी पण माझी की नाही बाहेर पडत नाही. सर्दी ज्यावेळी मला असते ना त्यावेळी शिंका यायला चालू होतात किंवा तिथल्या शिरा अशा का नाही सुजल्यासारखं होतं आहे आणि मग डोळ्यातनं पाणी यायला चालू होतं आणि डोकं गाल वगैरे असं सगळं कणी सुन्न होऊन असं दुखायला चालू होतं. असं माझ्या आजारपणाचे लक्षण आहेत. असो तर इथं माझं हांतरून काढून झालेलं आहे. तर पाणी पण आपलं थोडंसं गरम काढलेलं ते त्यातच मी आपलं जे मशीनला लिक्विड टाकते ना तेच लिक्विड टाकलेलं आहे. आणि वर्कशॉपचे कपडे आता भिजत गेले. त्याच्या अगोदर कधी रोजचे कपडे लावूया आणि वर्कशॉपचे कपडे काय मी भिजवून ठेवून कधी संध्याकाळीच धुणार आहे. ज्या पावसाळ्यात की नाही असंच करायचं. ही जी कशी ऑइली कपडे असतात ना तर आता पावसाळ्यात आपल्याला हातानं धुवायचं नसेल ना तर गरम पाण्यात भिजत घालायचं आणि संध्याकाळी की नाही सकाळी घालायचं संध्याकाळी मशीनला लावायचं किंवा संध्याकाळी भिजत घालायचं सकाळी मशीनला लावायचं असं करायचं. म्हणजे गरम पाण्यात भिजल्यानं आणि जास्त तास भिजत घातल्यानं ना हे ऑइलचे कपडे वगैरे निघतात. कपड्यांचं काम तर झालेलं आहे. आता थोडंसं की नाही एकच रूम आता ती पुसायची राहिलेली आहे ती पुसून घेऊया. कारण ती तशीच नंतर पुसायची म्हटलं ना नंतर पुसायला मग कंटाळा येते. बाकीचं काहीतरी करत बसले तर बाकीचं काहीतरी म्हणण्यापेक्षा माझं आता 80% काम तर माझे आवरलेले आहेत. पुसायचा मॉप अजून ओलाच आहे तर त्यानंच आपण पुसून घेऊया. पहिले पुसल्यानंतर मॉप धुवून मी आता घरातच कधी पालथी करून ठेवते. उन्हाळ्यात कसं शेडात ठेवायची पण आता पावसाळ्यात शेडात पण कधी आडवा तिडवा असा पाऊस आला की ते शेडातली पण फरशी भिजते आणि मग ते मॉप वगैरे तिथं ठेवलं ना पालथी घालून तर ते छोटे छोटे दाणवे असतात की नाही ते लगेच असं पकडायला येतात. म्हणजे ते तिथंच असं भरपूर होतात. त्यामुळे मी शक्यतो की बाहेर आता पावसाळ्यात काहीच वस्तू ठेवायला बघत नाही. घरातच धुवायचं आणि पालथी घालून घरातच मी मशीनच्या पलीकडे वगैरे ठेवून देते. म्हणजे कोरडं राहते. नाही तर मग ते दाणवे वगैरे जास्त प्रकार की नाही यायला चालू मग ते त्यांना बघूनच की नाही कसं तरी असं घाण घाण वाटते. त्यामुळे की नाही आता जरासा पसारा का दिसते ना पण व्यवस्थित वस्तू राहतात आणि कोरड्या राहतात. असं आपली की नाही ही एकच रूम आपली पुसायची राहिली होती. बाकीची काय सगळे मी सकाळीच आवरून घेतलं होतं. फरशा कशा आहे मी एक दिवस आड पुसते पण जेव्हा पुसायचं असेल ना त्यावेळी मला की नाही बरोबर सकाळचं कामं आवरायला 2-2:30 वाजतात. सगळं म्हणजे जेवण देवपूजा झाडू फरशा वगैरे सगळं आवरायला की नाही बरोबर 2 वाजतात. तर इथं मी तसं ते की नाही धुवून पालथी करून ठेवलेलं आहे बघा. चिकन तोपर्यंत आपलं शिजत झालं होतं पूर्णच. आता शिजले काय फक्त बघायचं होतं पण शिजलेलं होतं बघा. तर्री पण सुटलेली आहे त्याला आणि अंगच्या पाण्यातच बाहेरचं पाणी अजिबात मी घातलं नव्हतं. चिकनलाच की नाही ऑलरेडी पाणी सुटतं अंगचं. त्यामुळे बारीक गॅसवर असं शिजून बघायचं. भन्नाट अगदी भारी चव लागते. कधीतरी असा रस्सा जेव्हा तुम्हाला करायचा नसेल ना तर अशा प्रकारे सुक्कं केलं तरी चालते. तर इथं आता मी भाकरी करून घेते. आज काय मी चपाती केलेल्या नाहीत भाकरीच करायच्या म्हटलं गरम गरम जेवताना. चला तर भाकरी करूया आणि आता पोरांना जेवायला वाढून घेऊया. ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला जर माझा व्लॉग जर आवडत असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.